ख्रिसमस स्पेशल ट्रेडिशनल प्लम केक न अंडा, मैदा आणि बिना ओव्हनचा सुद्धा आपल्या गव्हाच्या पिठापासून सुपर सॉफ्ट बनतो। तर असा हा प्लम केक बनवण्यासाठी आपल्याला पाहिजेत काही ड्रायफ्रूट्स आणि काही स्पाइसेस, टूटी फ्रूटी आणि फ्रेश ऑरेंज ज्यूससाठी। तर मी एका भांड्यामध्ये ऑरेंजचा ज्यूस काढून घेते आणि ह्या ज्यूसमध्ये आपल्याला सगळे ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत। तर सगळे ड्रायफ्रूट्स मी मध्ये टाकून घेते। तसं ट्रेडिशनली ड्रायफ्रूट्स 5-6 घंटे ज्यूसमध्ये सोक केलेले असतात, पण आपण केकची दुसरी प्रोसेस करेपर्यंत आपले हे ड्रायफ्रूट्स आणि टूटी फ्रूटी फ्रूट ज्यूसमध्ये सोक होतील। तर असं हे ड्रायफ्रूट्स आपण ज्यूसमध्ये टाकून घेतलेले आहेत। सोबतच ऑरेंज झेस्ट म्हणजे ऑरेंजची साल असा पांढरा भाग न येऊ देता त्याला खिसून ती सालमध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे। आणि असं हे सगळं मिश्रण एकत्र करून आता ह्याला 1-1.5 घंटा सोक होण्यासाठी ठेवू। तोपर्यंत आपण दुसरी प्रोसेस करू। तर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी साखर घेतलेली आहे आणि दालचिनीचे तुकडे करून घ्यायचे आहेत। सोबतच 5-6 विलायची सोलून घेते आणि जायफळ मध्ये खिसून टाकायचं आहे। ह्या मसाल्यांमुळेच हा केक खूप फ्लेवरफुल बनतो। तर ही साखर बारीक पिसून त्याला साईडला ठेवायचे आणि आता ड्राय इन्ग्रेडियंट्स घेऊन एका बाउलमध्ये मी 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1 टेबलस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून बेकिंग सोडा, मसाले टाकून पिसलेली साखर टाकून सोबतच आपण सोक केलेले ड्रायफ्रूट्स आणि घरचं मेल्ट केलेलं अर्धी वाटी बटर टाकून 1 चमचा व्हॅनिला इसेन्स आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचे। आणि लागत असेल तर थोडंसं पाणी टाकून त्याला आपल्याला कन्सिस्टन्सी त्याची ॲडजस्ट करून घ्यायची आहे। मी थोडंसं पाणी टाकून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेते आणि असं आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे। आता एकीकडे प्री हिटिंगसाठी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं मीठ टाकून स्टँड टाकून झाकण लावून 10 मिनिटासाठी त्याला प्री हीट व्हायला ठेवू। तोपर्यंत एका डब्याला तूप लावून ग्रीस करून पीठ टाकून डस्ट करून टॅप करून घ्यायचे आणि त्याच्यामध्ये तयार झालेलं आपलं बॅटर टाकून घ्यायचे। त्याला बॅटर इव्हनली स्प्रेड करून वरून डेकोरेशनसाठी ड्रायफ्रूट्स आणि टूटी फ्रूटी टाकून घ्यायची आहे। त्याला टॅप करून आता हे बॅटर आपण केकसाठी प्रीहीट झालेले आपल्या कढईमध्ये ठेवून त्याला 50 मिनिटासाठी मीडियम गॅसवर बेक करून घ्यायचे। 40 मिनिट झालेले आहेत। बघूत आपला केक कुठपर्यंत आलेला आहे। आपली सुरी ओली निघालेली आहे, याचा अर्थ केक झालेला नाही, त्याला आणखीन बेक करायला ठेवायचं। तर 20 मिनिटासाठी मी ठेवला होता आणि आता डबल आपण सुरी टाकून चेक करू। तर सुरी आपली ड्राय निघालेली आहे। तर असा आपला हा केक झालेला आहे। त्याला काढून घेऊन थंड करायला ठेवू। हा केक थंड व्हायला थोडा वेळ लागतो। तर असा हा केक थंड झालेला आहे, त्याला डिमोल्ड करून घेऊ। केक चांगला बेक झाला असेल तर इझिली डिमोल्ड होतो। तर अंडा, मैदा आणि ओव्हन न वापरता सुद्धा गव्हाच्या पिठापासून किती सॉफ्ट असा केक झालेला आहे तुम्ही बघू शकता। तर असा हा आपला ख्रिसमस स्पेशल प्लम केक तयार झालेला आहे। मेरी ख्रिसमस।